सन्माननीय व्यासपीठावर सर्व सन्माननीय मान्यवर तसेच ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे असे सत्कार मूर्ती तसेच त्यांचे पालक या जमलेल्या सर्वांचे अगदी मी मनापासून आभार मानते आणि सर्वांचे स्वागत करते। माझं नाव माया निर्मला समाधान साळुंके। मी जळगाव जिल्ह्यातील आहे, एका छोट्याशा खेडेगावातील मुलगी आहे। मी ज्यावेळेस एक सामान्य कुटुंबातून येते, मी ज्यावेळेस इथे आले येताना मी एकटीच आलेले होते। वर्ल्ड क्लास 60 ची विद्यार्थिनी आहे आणि आल्यानंतर इथं म्हणजे हॉस्टेल काय असतं काय नाही मला माहिती नव्हतं, कारण मी आधी कुठेच बाहेर राहिलेले नव्हते। बाकी माझं पूर्ण एज्युकेशन जे ते घरूनच झालंय। माझं MA BEd एज्युकेशन झालेलं आहे। मी ज्यावेळेस वर्ल्ड क्लासला आले त्यावेळेस इथले नियम आणि इथं हे बघून मला असं वाटलं की आता इथं पृथ्वीवरील स्वर्ग काय आहे तो तुम्ही वर्ल्ड क्लासच्या रूपात बघितलेला आहे। कारण मोबाईलचं डिस्ट्रिक्शन असो, सरांचं मार्गदर्शन असो, अशा सर्व गोष्टी मी तिथे बघितल्या। याच्या आधी मी असं जे व्यासपीठाचं कधीच बघितलेलं नव्हतं आणि इथं आल्यानंतर मला एक प्रकारे म्हणजे अभ्यासाची दिशा मिळाली। एज्युकेशन माझं पूर्ण कंप्लीट झालेलं होतं। 2022 ला माझं BEd पास आउट आहे मी, पण त्याच्यानंतर करायचं काय हे नेमकं मला माहित नव्हतं। त्यानंतर मी इथे आल्यावर मला ते डायरेक्शन कळालं की मला नेमकं करायचं काय आहे। या सर्व परिस्थितीमध्ये एक असतं की मुलगी म्हटली म्हणजे मुलीचं लग्न करावंच लागतं आणि ज्यावेळेस माझी पूर्ण बॅचचे म्हणजे माझी पूर्ण बॅच जेवढ्या मुली आहे माझ्यासोबतचे त्यांचे सर्वांचे लग्न झाले। एक कुठेतरी माझ्या मम्मीला पण वाटत होतं की माझं पण लग्न होऊन जावं, एक तिला पण हे होती की सर्व मुलीचे झाले आपल्याच मुलीचं बाकी आहे। पण माझे पप्पा कुठेतरी माझ्यासाठी खूप खंबीर होते आणि त्यांनी सांगितलं की नाही, मला माहिती आहे की माझी मुलगी लागणार आहे। पप्पा कधीच असं समोरून कधीच म्हटले नाही की आता हिचं लग्न करायचंय असं करायचंय। मम्मीला कुठेतरी वाटायचं की हिचं लग्न करून टाकू, पण पप्पांनी कधी ते केलं नाही। त्यांना वाटत होतं की ही लागणारच आहे, सरकारी गव्हर्नमेंट नोकरी ही घेणारच आहे। त्यांना एक असा अटूट विश्वास होता माझ्यावर। त्यानंतर ज्यावेळेस वर्ल्ड क्लास 60 ला आकाश सर यायचे आणि त्याचं मनोगत व्यक्त करायचे त्यावेळेस सर बोलले होते की तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला इथं टाकून पूर्ण समाजाशी पंगा घेतला आहे आणि ह्या पंगा घेतला कसा याची प्रचिती मला ज्यावेळेस गावामध्ये ज्यावेळेस आमची महसूल सहाय्यक म्हणून नियुक्ती झाली आणि गावामध्ये माझी रॅली निघाली, माझे काका त्यांनी माझा हात पकडलेला होता आणि पूर्ण रॅलीमध्ये ते माझा हात पकडून होते आणि त्यांच्या डोळ्यात पाहून ते ज्या ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणी माझा हात वर करत होते आणि ते म्हणजे असं प्रत्येक घराजवळ ज्या घरांनी म्हटलं होतं की काय होतं शिकून का प्रत्येकालाच नोकरी लागते, ते हे ज्यावेळेस ते प्रत्येक घराजवळ जाऊन माझा हात असं वर करत होते त्यावेळेस मला समजत होतं की हा पंगा मी जो घेतलेला होता पूर्ण समाजाची आज तो पूर्ण झालेला आहे। मार्गदर्शन त्यानंतर मी वर्ल्ड क्लास 60 बद्दल काही खूप वर्ल्ड क्लास 60 बद्दल जेवढं सांगेल तेवढं कमीच आहे, पण तरी मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करते। वर्ल्ड क्लास 60 एक असं हे ऍटमॉस्फिअर होतं माझ्यासाठी की तिथं गेल्यावर म्हणजे नेमकं मी स्टार्टिंगला ज्यावेळेस गेले त्यावेळेस तिथले रेक्टर असो, विनीता मॅम असो, योगिता मॅम, कृष्णा आकाश सर हे आम्हाला रेक्टर होते। त्यानंतर डोंगरे सर, कातारे सर यांचं पण खूप मार्गदर्शन लाभलं आणि या यशात मी ज्यांचा 99% वाटा म्हणेल ते आमचे लाडके रोडगे सर वर्ल्ड क्लास 60 चे, त्यांचं मी खूप खूप धन्यवाद करते। ते आम्हाला त्यांनी म्हणजे पूर्ण शेड्यूल पासून असो का आपली मानसिक परिस्थिती जरी खराब असली, मेंटली आपण जरी स्टेबल नसलो तरी सर यायचे काय झालंय, घरची काही प्रॉब्लेम आहेत का ते जवळ येऊन विचारतात आणि खरंच म्हणजे एक गुरु काय असतो तुम्ही रोडगे सरांच्या रूपाने बघितलंय की वेळोवेळी किती मार्गदर्शन कसं करायचं, कोणाला कशी ट्रीटमेंट द्यायची त्यांना खूप छान जमतं। त्याबद्दल रोडगे सरांचे धन्यवाद। तसेच थँक्यू।